अनुज इकडं बाय. अरे इकडं बाय. अनुज कॅमेरामध्ये लागतोय, त्याला अनकम्फर्टेबल होतंय. सो गाईज बघू शकता रॉमन रेन्स आताची त्याचं उठलंय बॉडी गाईज म्हणजे पावर नाही काय पावर आली आहे. मला तत्कावलंय आहे खाली असं बोलायचं होतं. ग्रेट समज करू नका तुम्ही, सभ्य माणूस आहे मी. जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो, आपण बघताय सार्थक मस्के ब्लॉग यूट्यूब चॅनल. तर गुड मॉर्निंग, जय श्रीराम. काल रात्री मी मोकर लेट झोपलो, 12 वाजता झोपलो. व्हिडिओ एडिटिंग करत होतो आणि आज सकाळी 8 वाजता उठलो. तर आता आपण चाललो आहे नाशिकमध्ये आणि माझ्या कॉलेजचे 2 मित्र पण येणार आहे. त्या दोघांचं पण काम आहे आणि माझं पण काम आहे नाशिकमध्ये. तर तिघं आम्ही भेटू. तुम्हाला पण दाखवतो माझ्या कॉलेजचे मित्र आणि बघू आजचा व्लॉग कसं काय होतो. तर व्लॉग पूर्ण बघा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भावाला सपोर्ट करा. तर चला आजचा व्लॉग चालू करू. आता सिटी लिंक बस येणार आहे, त्या सिटी लिंक बसनी जाऊ तिथं. तर सिटी लिंक बसने आलेलो आहे. तर सीन असा झाला, पहिली जी बस आहे सिटी लिंकची ती स्टॉपवर थांबलीच नाही. स्टॉपच्या 3-4 फूट पाठीमागच थांबली आणि मग ती बस गेली आणि ड्रायव्हर बोलतो काय तिथं नको इथं थांब. आता त्याला समजायला पाहिजे स्टॉपवर थांबवायच्या ऐवजी 2-3 फूट पाठीमागं थांबवतो तो. आणि मग ती बस गेली. परत तिच्या मागं दुसरी बस होती, मग त्या बसने आलो फायनली CBSला. तर आता कॉलेजचे मित्र बघू, तिथे 2 आलेले आपले 2 मित्र, तर भेटू त्याच्यासोबत. सो फायनली आपण CBSला आलेलो आहे. तर हे 2 बघू शकता, हे 2 कॉलेजचे मित्र आहेत. अनुज इकडं बाय. अरे इकडं बाय. तर नकुल, हा नकुल आहे आणि अनुज आहे. अनुज कॅमेरामध्ये लागतोय, त्याला अनकम्फर्टेबल होतं आहे कॅमेरामध्ये, ऑन कॅमेरा. तर अनुज तुला हळूहळू सवय होईल. काय काय हा तर कुठं जायचं आहे आता? टाइमपास करायला आलो आहे आम्ही इथं. तुम्ही 50 बार बोल रहे हैं, पढ़ने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं, तुम्हारी गांड में चनूने काट रहे हैं. आम्ही वाचायला आलतो, म्हणजे स्टडी करायला आलतो इथं लायब्ररीमध्ये. पण ते बोलतात 13 तारखेपासून या. मग आता आम्ही इथं टाईमपास करतोय. बघू आता कुठं जायचा प्लॅन बनतोय. आणि अनुजची रिॲक्शन एक नंबर भेटते. तर हॅलो गाईज, आता आलो आहे इथं गेमिंग झोनला. गेम खेळायचे वाटतात ते. तर नकुल, मी आणि अनुज आहे आतमध्ये, बघू शकतात. इथं गेमिंग झोन आहे, हा चक्रव्यूह गेमिंग झोन आहे. तर चला ब्लॉग एन्जॉय करा. तर चला तिकडे घेतला. सो आज आलो आहे गेमिंग झोनमध्ये गेम खेळायला. WWE लावली आहे तिघांमध्ये. कोणाला काहीच खेळता येत नाही, कोणतीही बटन काही राबवून गेम चालवला आहे. तो काही बघू शकतात, जिंकलेलो आहे आपण. या दोघांना टपकवलं आहे खाली, आपला एवढा खेळता नाही पण थोडंफार यायला लागले आता खेळायला. गेमिंग झोनमध्ये पहिल्यांदा आलो. 100 रुपये तिकीट आहे, तुम्ही पण या. लोकेशन देतो नाशिकमध्ये. कुठे हां, नाशिकमध्ये कॉलेज रोडला या, तिथे गेमिंग झोन आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. काहीच 1 मिनटं खेळता नाही ते मोबाईल चालू लॉक करताना. तर अनुज भाऊनी त्यांचा दणका दाखवलेला आहे. दणका एकदम कडक दाखवलेला आहे, बघू शकतात. अनुज भाऊनी रॉमन रेन्सला फुल दोघं सोडतात ते. दोघं फारच जाम करतात रॉमन रेन्सला. मला रॉमन रेन्स पाहिजे होता पण यांनी घेतला. पण जाम करतात ते रॉमन रेन्सला. काय
हा 3 टाइम हा जिंकला, पण दोघं चोप तर यायला एवढा आहे. तेव्हा मला घेतात ते. सो गाईज बघू शकतात रॉमन रेन्स आताशी बॉडी गाईज म्हणजे पावर नाही काय पावर आली मला टक्कवलं आहे खाली असं बोलायचं होतं. गैरसमज करू नका तुम्ही. सभ्य माणूस आहे मी आणि आणून आपण आहे होत राहतं. अच्छा हमको सिखा रिया है. बघा अरे अनुज हे बटन नाही ना बोलून जायचे. बटन बोलणार नाही काही 3 पॉईंट झाले. याचे 3 पॉईंट झाले, माझे झाले आणि याचे पण झाले. म्हणजे तिघांचे 3 पॉईंट झाले. बघू शकता. तो गाईज गेमिंग खेळून झालेला आहे. याने रॉमन रन्स घेतलेला म्हणजे ठिकाणी मार खाला. म्हणजे जास्त करून रॉमन रन्स घेतलेला आहे याने मार खाला. तो गाईज चाललो आता बाहेर. पहिल्यांदा PS5 वर खेळलो. काय रे तू किती वेळा खेळला? तिघाच्या पहिल्यांदा खेळलो PS5 वर. डेंजर जाम मजा आली. नेक्स्ट टाइम खेळू, दुसरा गेम खेळू नेक्स्ट टाइम त्याच्यावर. तर आता चाललोय. आम्हाला येत पण नव्हतं, एकाला येत नव्हता WWE. एकाला पण येत नव्हता, पण खेळलो अंदाजून कसा तरी. स्टार्टिंगला कोणते बटन दाबून दिले ते पुरी सिस्टीमच बंद पाडून टाकली आम्ही. आणि काय म्हणतो काय म्हणतो काय मोकर लाभता कॅमेरामध्ये. होईल हळूहळू सवय होईल त्याला. कॉलेजमध्ये यावेळी युनिफॉर्म यायचं आहे त्याला. सो आता बर्गर खातो. भूक लागली नाही का? बरोबर ना, भूक लागली बर्गर खाऊन भेटतो. तो बर्गर खाऊन झालाय नाही का? भूक लागली होती मोकार. तर बघू शकतात बर्गर खाऊन झालाय. हे दोघं बोलत होते बर्गरचा व्हिडिओ नाही काढायचा, म्हणून त्याचा मी थोडी क्लिप घेतली, पूर्ण नाही घेतली. पण आता बघू आता कुठं जायचं, कसं जायचं नाही का. मला काय माहीत नाही नाशिकमधलं. या पोरालाच माहिती आहे सगळं, याला सगळं माहिती आहे. तर याच्या भरोश्यावर हिंडतोय इथं. अनुजन मी याच्या भरोश्यावर हिंडतोय. तर बघू पुढं कसं काय करायचं नाही का. तर बर्गरने एवढा पोट नाही भरला. परत मी चायनीज घेतली, चायनीज वेळ, आणि यांनी रोलर घेतला. तर आत्ताची पोट भरला आमचा. तर आता भेटू आपण बस स्टॉपवर नाही का. सो फायनली आलेलो आहे घरी. तर व्लॉग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नाशिकला मोकार थंडी आहे, तर तुमच्या इकडं थंडी आहे का नाही ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपला व्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच एका नव्या व्लॉगमध्ये. टाटा, गुड बाय, गुड नाईट.